माझं काय असं पहिल्यापासून स्वप्न नव्हतं. म्हणजे माझ्यापेक्षा कमी पात्रता असणारी म्हणजे शिक्षणाने हे असलेली साधी साधी मुलं भरती झाली. मग त्यावेळेस तुम्ही अभ्यास करायचे किंवा ग्राउंड करायचे, त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही की एवढी कॉम्पिटिशन असते, 2 लाख 3 लाख असे फॉर्म येतात, मग आपण यात टिकू का, असं कधी वाटलं नाही का तुम्हाला? बरोबर. हे मुलं एवढे मार्क पडतात, मला का कमी पडतात? 30-35चा स्कोर असायचा माझा. नवीन जाऊ मुलं शकतो. आली की त्यांना असं वाटतं की यार मी पहिल्याच भरतीत भरती झालो पाहिजे किंवा दुसऱ्याच. असं नाही, 1-2 भरत्या या ठिकाणी अनुभव घ्यावा लागतो त्यामध्ये बरोबर. आणि नंतर कुठेतरी आपल्याला यश भेटत असतं. पण त्या अनुभवाने मला एक कळलं की अजून आपण प्रॅक्टिस केली ग्राउंड मध्ये किंवा लेखीचा चांगला अभ्यास केला तर 100% होणार. मग जेव्हा तुम्ही 2 मार्कांनी हुकले किंवा जे अपयश आलं, त्यावेळेस ते आजूबाजूचा समाज, नाव ठेवणारे लोक, यांना कसं तुम्ही फेस केलं? स्टेटसला लावणारे आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल वगैरे असे स्टेटस ठेवणारे तेच लोक असतात. मोटिवेशन म्हणजे सगळ्यात महत्वाचे आपले आई वडील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये महिलांसाठी प्रॅक्टिस कशी करायची, ग्राउंड अभ्यास यावरती नियोजन सांगण्यासाठी आमच्या सहकारी मॅडम आल्या होत्या आणि त्यावरती खूप मुलांच्या कमेंट आल्या की सर मुलांसाठी पण एक व्हिडिओ होऊन जाऊन द्या. मी तर रेग्युलर तुम्हाला मार्गदर्शन करतोय, बट नवीन कुणीतरी असलं पाहिजे, तर त्यासाठी आमचे सहकारी मित्र नवी मुंबई पोलीस सोमनाथ नरसाळे हे आलेले आहेत. नमस्कार. आणि ते आपल्याला त्यांचा भरतीचा अनुभव, त्यांनी वाचलेल्या पुस्तकं किंवा त्यांनी ग्राउंडसाठी कशी तयारी केली, ते सर्व त्यांचं सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. चला 1 बाय 1 करून सुरू करूया, वेळ न घालवता. चला, तुम्ही भरतीकडे कसे आलात? त्या भरतीकडे येण्याचं कारण म्हणजे माझं काय असं पहिल्यापासून स्वप्न नव्हतं. 12वी पर्यंत मला पोलीस मध्ये ग्राउंड किंवा पेपरला काय असते काहीच माहित नव्हतं. सर्व बरोबर. काही नंतर गावातली काही मुलं भरती झाली. बरोबर. म्हणजे माझ्यापेक्षा कमी पात्रता असणारी म्हणजे शिक्षणाने हे असलेली बरोबर. साधी साधी मुलं भरती झाली. पण त्यांना मार्गदर्शन भेटलं आणि ते भरती झाले मार्गदर्शन समजा. भेटलं. मग मी पण असा विचार केला पुढे जाऊन की अरे यार आपण पण करू शकतो. हे मुलं भरती झाले, आपण पण प्रॅक्टिस मेहनत केली, ग्राउंड केलं तर आपण पण भरती होऊ शकतो. आणि मग मी या क्षेत्राकडे वळलो. बरोबर. मग सुरुवातीला तुम्हाला असं म्हणजे तुम्ही अकॅडमी वगैरे जॉईन केली की घरीच तयारी करायची, कसं ते? सुरुवातीला मला या क्षेत्राबद्दल काहीच माहिती नव्हतं. मग मी आमच्या जवळ असणाऱ्या अकॅडमी आळेपाटा या ठिकाणी अकॅडमी जॉईन केली आणि बरोबर. तदनंतर मला माहिती झालं की या भरती क्षेत्रामध्ये काय काय इव्हेंट असतात किंवा बरोबर. लेखी पेपरसाठी कोणते कोणते बुक यूज केले पाहिजे. तिथून पुढे मग मला या भरती क्षेत्रातली सर्व माहिती मिळायला लागली. म्हणजे एक दिशा भेटली तुम्हाला, दिशा अकॅडमी भेटली. जॉईन केल्यामुळे एक दिशा भेटली, जो की ट्रॅक नव्हता तुमच्या गावाकडे किंवा त्याबद्दल वातावरण नव्हतं, ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर समजलं आणि त्यानुसार तुम्ही तयारी केली. मग त्यावेळेस तुम्ही अभ्यास करायचे किंवा ग्राउंड करायचे, त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही की एवढी कॉम्पिटिशन असते, 2 लाख 3 लाख असे फॉर्म येतात, मग आपण यात टिकू का, असं कधी वाटलं नाही का तुम्हाला? पहिल्यांदा तर भरपूर वाटायचं की अरे यार आपलं काहीच नाही. बरोबर. जे मुलं खूप हुशार होते, ग्राउंड आपल्या समोर ग्राउंड मारायचे फिजिकल चांगलं, त्यांच्याकडे पाहून असं वाटायचं की यार आपण काहीच नाही. पण कधी कधी असं वाटायचं की यार सोडून देऊन पण काही फायदा नाही, आपण केलं तर आपण 100% होणार. मग त्यांच्याकडे पाहूनच आपण ग्राउंडही चांगल्या पद्धतीने करायला लागलो आणि लेखीला जे टॉपर मुलं होते त्यावेळेस, ज्यावेळेस मी नवीन आलो त्यावेळेस, तर त्यांना चांगले मार्क पडायचे आणि मग त्यावेळेस पेपर व्हायचे आमच्या अकॅडमीमध्ये, त्यावेळेस मला कमी मार्क पडायचे. आणि मग माझं काय चुकते, मी हे त्याचं अनुकरण करायचो. हे मुलं एवढे मार्क पडतात, मला का कमी पडतात? 30-35चा स्कोर असायचा माझा, मला काय कमी पडतात? मग आणखी अभ्यास वाढत वाढत गेलो, ऑटोमॅटिकली स्कोअर होत गेला आता जे माझा. पण तुमचे मित्र होते, पण तुम्ही जाण्याच्या अगोदर त्यांनी 2-3 वर्ष तिथं घातलेले होते, भरपूर, म्हणून त्यांचे मार्क्स येत होते. 100%. हे आपण त्यावेळेस विचार करणं विसरून जातो, आपण फक्त त्यांची आपण लगेच कंपॅरिझन करतो. जर तुम्ही असं करत असाल तर मित्रांनो ते चुकीचं आहे, कारण की त्यांनी तेवढा वेळ खर्च केलेला आहे त्यावरती, आणि आपल्याला त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी आपण जर वेळ खर्च केला तर आपण तिथपर्यंत नवीन मुलं आली की त्यांना असं वाटतं की यार मी पहिल्याच भरतीत भरती झालो पाहिजे किंवा दुसऱ्याच. असं नाही, 1-2 भरत्या या ठिकाणी अनुभव घ्यावा लागतो त्यामध्ये बरोबर. आणि नंतर कुठेतरी आपल्याला यश भेटत असतं. मग तुम्ही किती भरत्या दिल्या, जेव्हा अपयश आलं ते कसं मी पचवलं? 2016ला अकॅडमी जॉईन केली. त्यानंतर मला सगळं माहिती झालं, ग्राउंडचा क्रायटेरिया, लेखीचा क्रायटेरिया. 2016लाच भरती झाली. त्या भरतीमध्ये मला फारसं असं काहीच भेटलं नाही, म्हणजे कमी गुण भेटले. त्याच्यानंतर मग 17 पर्यंत मी परत तयारी चालू ठेवली. तोपर्यंत माझा जेमतेम अभ्यास झाला होता. 70-75 लेखीला मार्क पडायचे, ग्राउंडला 100 पैकी होते. 84-88 असा स्कोर जायचा माझा. परंतु ते पण स्कोर भरती होण्याजोगा नव्हता. समाधानकारक नव्हता. समाधानकारक नव्हता. पण
त्या अनुभवाने मला एक कळलं की अजून आपण प्रॅक्टिस केली ग्राउंड मध्ये किंवा लेखीचा चांगला अभ्यास केला तर 100% होणार. मग मी तयारी चालू ठेवली. 17ची पण भरती दिली. त्यावेळेस एक 10 ते 12 मार्काच्या फरकाने मी राहिलो. परंतु भरत्या निघतच असतात. परत मी 18च्या भरतीला ट्राय केला. 18च्या भरतीला माझं म्हणजे स्वप्न होतं की आता ह्या भरतीला 100% व्हायचंय. नवी मुंबईला उतरलो, 2 मार्काने 18च्या भरतीला राहिलो. मग आणखी कॉन्फिडन्स वाढत गेला. कारण आपण आता 100% होणार आहे. काही झालं तरी पुढची जी येणारी भरती त्याच्यामध्ये होणार आहे. अभ्यास आणि ग्राउंड चालू ठेवला. मग जेव्हा तुम्ही 2 मार्कांनी हुकले किंवा जे अपयश आलं हम्म. त्यावेळेस ते आजूबाजूचा समाज, नाव ठेवणारे लोक, यांना कसं तुम्ही फेस केलं? आता हे समाज आणि आजूबाजूचा जे काही मित्र परिवार असतो, जे आपल्या बरोबरचे असतात, ज्यांना या क्षेत्राशी काहीच माहित नाही की अभ्यास काय असतो, कॉम्पिटिशन काय असतं, बरोबर. ते साहजिकच जे नाव ठेवतच असतात. ते फक्त काय काउंट करत असतात की हा किती वर्ष झाले करतोय किंवा याचा भरपूर कालावधी झालाय हा करतोय, याला अजून सक्सेस भेटलं नाही. ते फक्त एवढंच कालावधी हे करत असतात. त्यांना त्यांना कॉम्पिटिशन काय असते, जागा किती असतात, एका मार्कासाठी किती पोरं मेहनत घेतात ते काहीच माहित नसतं. ते फक्त म्हणतात की अरे 16 पासून गेलाय, 18 आता आले तरी पण हा भरती झाला नाही. ते फक्त एवढंच हे करत असतात आणि नाव ठेवत असतात. त्यांना कसं तुम्ही दुर्लक्ष कसं केलं मग? दुर्लक्ष म्हणजे ते डायरेक्ट आता हे मुलं असं आहेत, ते त्यांना घोड्याला कसं जे समोरच चालायचं तसं आपण म्हणजे त्यांच्याकडे डायरेक्टली दुर्लक्ष. ते काय बोलतात ते काय नाही याच्याकडे काहीच लक्ष दिलं नाही. बरोबर. म्हणजे आपण आपल्यावरती काम केलं म्हणून तुम्ही इथपर्यंत हो. पोहोचला. मित्रांनो, 100% तुम्हाला जरी आजूबाजूचे लोक असे नावं ठेवत असतील, त्यांचा जास्त विचार करायचा नाही. आपल्याला जे करायचंय, आपलं जे टार्गेट आहे ते साध्य होईपर्यंत आपण त्या गोष्टीचा विचार करायचा. ज्या दिवशी तुम्ही सिलेक्ट होणार आहेत त्याच दिवशी जे नाव ठेवणारे लोक आहेत तीच ते लोक तुम्हाला गुलाल घेऊन 100%. उधळणारे आणि स्टेटसला लावणारे, आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल वगैरे, असे स्टेटस ठेवणारे तेच लोक असतात. त्यामुळे त्यांचा जास्त विचार करायचा नाही. फक्त आपलं टार्गेट वरती फोकस करायचा. आणि अभ्यासासाठी तुम्ही कुठले बुक यूज केले होते? अभ्यासासाठी मराठीसाठी बाळासाहेब शिंदे असेल, मॅथ साठी पंढरीनाथ राणे असेल, कोकिळा प्रकाशन असेल, जीके साठी आपले तात्याचा ठोकळा असेल, सह्याद्री बारामतीचा ठोकळा असेल. हीच महत्वाची पुस्तकं आहेत सगळ्यात महत्वाची. हे जरी ही केलं तरी पुस्तकं आपल्यापर्यंत- पहिल्यांदा तुम्ही आपण कम्प्लीट केली, सगळे एकदा दोनदा बरोबर. रिडिंग केली, तर नंतर मग तुम्ही ऍडिशन मध्ये वाढवू शकता एखादं. पण मी तर हीच पुस्तकं युज केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिकेचा सराव जास्त केला मी. बरोबर. ज्या इथून पाठीमागे ज्या झालेल्या तो पोलीस एक भरतीच्या आपल्याकडे आरसा असतो. तर ते सगळ्यात महत्वाचं, त्या प्रश्नपत्रिका आपण सोडवल्या पाहिजे. जवळपास त्याच्यातलं 70% असतं. आता तुम्हालाही माहिती असेल, बरोबर, त्याच्यामधलं बरोबर. जवळपास असतं. मी पण तुम्हाला तेच सांगत असतो. आपण एकदा हे कव्हर केले, हे 3 विषय आपले, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी, आणि जीएस ला आपण क्वेश्चन पेपर केल्या, तर 100% आपण हे 3 विषय कव्हर झाले का मग आपण क्वेश्चन पेपर सोडायला सुरुवात केली पाहिजे. नाहीतर मग आलाय आणि लगेच क्वेश्चन पेपर सुरू केल्या तर ते नाही शक्य. मित्रांनो, एकदा तुम्ही हे 3 विषय कव्हर करा, 100% क्वेश्चन पेपर वरती भर द्या, तर यशापर्यंत आपण जातो. कारण की तोच एक आरसा असतो, त्याला अनुसरूनच पुढचे पेपर निघत असतात. 100%. आणि ग्राउंड बद्दल मुलांना काय सांगाल, किंवा आता शेवटच्या टप्प्यात भरती आलेली आहे, तर मुलांना काय सांगाल? आता हा जो टप्पा आहे अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. फॉर्म वगैरे बरोबर. सर्वांनी भरलेत. बरोबर. आणि पोरं काय करतात, ते जवळपास बरेचसे की आता कधी ग्राउंड होईल किंवा लेखी कधी होईल ही वाट पाहत बसतात. बरोबर. मी त्यांना एकच सांगेल की हे न पाहता तुम्ही ना, जे आपला वीक पॉइंट आहे अभ्यासाचा असेल किंवा ग्राउंडचा असेल, एखाद्याचं 1600 मीटर वीक असेल किंवा गोळा वीक असेल, ते आपण त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. म्हणजे ती भरीव आपण भरून काढली पाहिजे, जी आपली उणीव आहे ती. बरोबर. म्हणजे काही मुलं असं वेट नाही केला पाहिजे की आता निघाल भरती, म्हणजे कधी चालू होईल ग्राउंड. त्या गोष्टीपेक्षा आपण किती परफेक्ट आहे यावरती आपण फोकस केला त्याच्यावरती पाहिजे. फोकस केला बरोबर आहे. हे जर केलं तर 100% 100%. आपण यशापर्यंत जाऊ शकतो. मग आता मुलांचं असतं की मोटिवेशन, आता मुलांसाठी काय सांगाल, एक मोटिवेशन म्हणून काय सांगा? मोटिवेशन म्हणजे सगळ्यात महत्वाचे आपले आई वडील. मोटिवेशन त्यांच्या कष्टाकडे पाहायचं. ते आपल्यासाठी किती मेहनत घेतात, ते रात्रंदिवस आपल्यासाठी कष्ट करतात. ते त्यांनी एक स्वप्न पाहिलेलं असतं की आपला मुलगा कधी आपल्या समोर वर्दी घालून येईल, किंवा तो जातोय, प्रॅक्टिस करतोय, रात्रंदिवस मेहनत करतोय. तर ते त्यांचं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करणं हेच आपलं सर्वात मोठं मोटिवेशन आहे. बरं, एवढं केलं तरी 100% तुमच्या आयुष्यात 100%. सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, असंच तुम्ही जर तयारी करत राहिले, घरच्यांना डोळ्यासमोर ठेवून जर तुमचा तयारी असेल, तर 100% आपण यशापर्यंत जाणार आहोत, त्यात शंका नाही. आपले सोमनाथ सर वेळात वेळ काढून ते आले, आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केलं. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही ते त्यांनी ज्या गोष्टी केल्या, ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे
त्या पण सांगितल्या. त्या गोष्टीवर तुम्ही 100% काम कराल अशी आशा बाळगतो. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोमनाथ सर तुम्हाला पण धन्यवाद. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण जेणेकरून मी असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.